नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण शेंगदाण्याची काजू कतली सारखी बर्फी करणार आहोत। तर तुम्हाला साहित्य सांगते। शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यामुळे हिमोग्लोबिन पण वाढतं। हे बघा, मी ना एक वाटी घरातलीच खोबऱ्याची घेतली। हे काळं पाठीमागचं काढून घेतले आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतले। ही आपल्याला वापरायचं नाही। आणि दोन वाट्या, हे बघा कढईत पण एक वाटी टाकली, 2 वाट्या शेंगदाणे आपण आता बारीक गॅसवर चांगले भाजून घेऊ। आणि एक वाटी साखर घेतली आणि थोडीशी मिल्क पावडर घेतली, थोडीशी वेलची, थोडेसे पिस्त्याचे काप करून घेतलेत वरून टाकायला। तर आता आपण बारीक गॅसवर भाजून घेऊ चांगलं। आता आपण गॅस पेटवून एकदम बारीक गॅसवर असं जाळायचे नाही। शेंगदाणे फुलले का लगेच बंद करायचे, कारण त्याने सफेद कलर येईल मग। त्याच्यामुळं आपण असे फुलायला लागले का बंद करू। शेंगदाणे वापरायचं कारण एक असं आहे की शेंगदाणे हे खूप पौष्टिक असतात। त्यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर, विटॅमिन्स, परत विटॅमिन ई, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे चांगल्या प्रमाणात, जास्त प्रमाणात असतं। त्यामुळे आपण शेंगदाणे वापरले आहेत यावेळेस। अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये पण आहे, जसं शरीरातील नुकसान कमी करण्यास मदत करतात। नुकसान आता आपले शेंगदाणे असे फुलायला लागलेत। आता तोपर्यंत आपण असे साल निघायला लागले का बंद करायचं। थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यायचं। ते बघा साल निघायला लागले। अजून 2 मिनिटं आपण भाजून देऊ, तोपर्यंत आपण खोबरं बारीक करू। मिक्सरच्या भांड्यात ठेवते आणि बारीक करून घ्यायची पावडर त्याची। आमच्याकडे कोकोनट ते नाही आहे ना, म्हणून आम्ही खोबरंच बारीक केलंय। हे बघा असं छान झालंय बारीक। आता आपण शेंगदाणे बारीक करून घेते। बारीक म्हणजे साल काढून घ्यायचं। त्या कढईत केलंय म्हणजे भांडी पण नाही पडत जास्त। असे साल काढायचे। बघा आता निघायला लागले साल, सगळे साल काढून घ्यायचे। आता आपण असं साल काढून घेऊ। आणि सगळं निघतं आणि गरम आहे अजून, असं चाळून काढायचं हाताने। हे साल काढून घ्यायचं सगळं। बघा आपले सगळे साल निघलेत, एक अर्धा निघला राहिला, तसं करून काढायचा, नाहीतर राहिला तरी चालेल। आता आपण थंड झाले, आपण मिक्सरच्या भांड्यात मागे पुढे करून बारीक करायचं, नाहीतर त्या पावडरला तेल सुटतं। अगोदर असं मागे पुढे करून बारीक करायचं। बघा असं मागे पुढे हे बघा अशी झाली। आपल्याला अशी नाही पाहिजे, एकदम बारीक करायची। तर आपण असं हलवून मागे पुढे करू। मी दोन्ही वाट्या एकदम टाकल्या। आता आपण परत मागे पुढे करून चांगली बारीक पावडर करून घेऊ। आता आपण पाक करून घेऊ। आपल्याला एक तारी पाक करायचा आहे, तर मी 1 वाटी साखर टाकते आणि 2 वाट्या शेंगदाणे आहेत ना आपले, मग 1 वाटी हे साखर, 1 वाटी पाणी टाकायचं आणि आपल्याला पाक करून घ्यायचा चांगला। हे बघा पावडर अशी झाली, अशी पावडर करायची। जास्त तेल पण नाही सुटून द्यायचं। हात काढा। हे बघा थोडंसं असं चिवट लागायला लागलं का आपण हे बघा त्याच्यात आता बारीक गॅसवर आपण हे टाकून परतून घ्यायचं आपल्याला। शेंगदाणे टाकले मी, हे सुकं खोबरं वाटलेलं त्याची पावडर केली, ती पण टाकते आणि मिल्क पावडर टाकायची। थोडीशी मिल्क पावडर घेतली, 1 पुडी कलर 2
10 रुपयाला 2 पुड्या आहेत मिल्क पावडरच्या. आता आपण चांगलं याला शिजवून देऊ. चांगला गोळा झाला पाहिजे असं शिजवून घ्यायचं. त्यामध्ये मी असं चिमूटभर थोडंसं मीठ टाकते, तरी चालेल. आम्ही टाकतो गोडाच्या पदार्थाला मीठ थोडंसं तरी. आता आपण याला चांगलं शिजवून देऊ. सतत हलवीत राहायचं, नाहीतर ते खाली लागतं. खाली लागल्यावर मग परपट लागल, त्याच्यामुळं असं सतत ढवळत राहायचं. आपलं असं झालंय ना, हे मिश्रण असं झालंय. तर आता आपण काय करू, गॅस बंद करून गरमच कढईत हलवत राहायचं, म्हणजे त्याचा चांगला घट्ट गोळा होईल. बघा आता मी वेलची जायफळची पावडर आहे ती आता याच्यात टाकते गरम याच्यात, म्हणजे चांगली मिक्स होईल. आणि हलवत राहायचं असं. थोडंसं थंड होऊन द्यायचं. मग आपण त्या भांड्यात बघा आता आपण ह्या भांड्याला असं तूप लावून घेऊ. सगळ्या बाजूने तूप लावायचं. आता आपण हे मिश्रण बघा असं घट्ट झालंय. असं हाताला नाही चिकटलं का आपली बर्फी छान होईल. आता आपण काढून घेऊ. असं काढून घ्यायचं चांगलं. हे बघा आता असं चमच्याने हे करून घ्यायचं. आणि हे कढईला राहिलेलं ना थोडंसं गरम केलं का, मग कढई गरम केली का ते पण निघतं. आता ते आम्ही नंतर काढतो. असं थापून घ्यायचं चांगलं. आणि आपण याने असं सारखं करून घेऊ. मोठं ताट असलं ना असं लाटलं तरी चालतं. मी लाटून घेते. काय आता पिस्ता टाकते. परत आपण असं चांगलं दाबून घ्यायचं. थोडंसं अजून गरम आहे तर चांगलं दाबलं जाईल. कसं वड्या करून घ्यायच्या. मग आपण नंतर थोडंसं थंड झाले का वड्या बरोबर कापता येतात. हे बघा आता थोडंसं कोमट असतानाच आपण असे कापून घेऊ. थंड झालं तरी कापता येतात. असे त्रिकोणी कापते मी. हे बघा आता ह्या बाजूने झाले. आता आपण ह्या बाजूने पण असं कापून घेऊ. असं चांगलं कापून घ्यायचं. आणि थोडंसं थंड झाल्या मग वड्या अशा अलगद निघतात त्या. तर आपण थोडं थंड होऊन देऊ. कोमट झाले. आता मी अशा कडा मोकळ्या करून घेते. कलथ्या अशा सुरीने, नाही तर मग अशा कलथ्या छोटा कलथ्या आहे बघा हा, याने बरोबर अशा काढता येतात. सुरीने नाही आलं ना कलथ्याने पण येतात. छोटा पाहिजे फक्त. आता आपण असं काढून घेऊ. हे बघा अशा आपण काढून घेऊ. सगळ्या गरम आहे अजून ना, त्याच्यामुळं हात भाजतोय. नाहीतर त्या हे बघा असं करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मोकळ्या होतात. आणि मग अशा काढून घ्यायच्या. हे बघा सगळे निघतात अशा. आता आपण अशा तोडून घेऊ. आमचं भांडे छोटं होतं त्याच्यामुळे थोडंसं जाड झालं. पण तरी तुम्हाला आवडल्या तर करून बघा. तशा खूप छान झाल्यात, फक्त थोड्याशा जाड झाल्यात. पण घरीच खायच्यात ना. आवडल्या का अशा आमच्या वड्या तयार झाल्यात. तर तुम्ही शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेतलंय, घरातल्या साहित्यात बनतं, त्याच्यामुळं तुम्ही पण नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.
हे बघा उपवासाला पण चालतात आणि हे बघा किती छान झाल्यात। हे बघा आपले काजू कतली असते ना एकदम तशाच झाल्यात आणि चवीला पण खूप भारी झाल्यात।